मुलाला पॉटी ट्रेनिंग कधी सुरू करायचं हा प्रत्येक पालकाचा मोठा प्रश्न असतो. काही जण खूप लवकर सुरू करतात, काही जण खूप उशीर करतात. पण खरं काय आहे, सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, पॉटी ट्रेनिंग हे वयावर नाही, रेडीनेसवर डिपेंड असतं. साधारणपणे 1.5 वर्ष ते 3 वर्ष हा पिरियड पॉटी ट्रेनिंगसाठी योग्य मानला जातो. पण प्रत्येक मूल वेगळं असतं. आता रेडीनेसचे सायन्स बघूया. मूल डायपर काही वेळ ड्राय ठेवू शकतं, बेसिक इन्स्ट्रक्शन समजतायत, स्वतः बसू शकतंय आणि वेट किंवा ड्राय झाल्यावर डिस्कम्फर्ट दाखवते. हे सायन्स दिसत असतील तर ते पॉटी ट्रेनिंग सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. आता मोठी चूक काय होते, पालक घाई करतात, जबरदस्तीने बसवतात, वारंवार विचारतात किंवा प्रेशर टाकतात. यामुळे मुलांमध्ये रेझिस्टन्स तयार होतो. पॉटी ट्रेनिंग ही लर्निंग प्रोसेस आहे, पनिशमेंट नाही. ट्रेनिंग कशी करायची, एक फिक्स रुटीन ठेवा. जेवणानंतर किंवा उठल्यानंतर पॉटीसाठी खाली इंडियन स्टाईलमध्ये बसवायला सुरुवात करा. कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट तयार करा. मुलाला घाबरू नका. स्मॉल सक्सेसेस सेलिब्रेट करा. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट खूप महत्त्वाचं आहे. ॲक्सिडेंट्स होतील ते नॉर्मल आहे, त्यावर रिॲक्ट करू नका. कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नाईट ट्रेनिंग वेगळं असतं आणि त्याला वेळ लागू शकतो. पालक कंपॅरिझन करतात, दुसऱ्याचं मूल लवकर शिकतंय म्हणून प्रेशर वाढवतात. पण प्रत्येक मुलाचा पेस वेगळा असतो. आता एकदा विचार करा, तुम्ही ट्रेनिंग करत आहात की फोर्सिंग करत आहात. जर तुम्हाला वाटत असेल की खूप प्रयत्न करूनही ट्रेनिंग होत नाही, तर अंडरलाईन कारणं असू शकतात. अशावेळी पेडियाट्रिशियनशी कन्सल्ट करणं योग्य आहे. कमेंटमध्ये तुमच्या मुलाचं वय आणि करंट सिच्युएशन द्या, मी तुम्हाला गाईड करतो. पॉटी ट्रेनिंग हा छोटा विषय वाटतो, पण चुकीच्या पद्धतीने केल्यास लॉंग टर्म हॅबिट्सवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घ्या.